उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, मात्र अनेक ठिकाणी बंडखोरीचं संकट उभं राहिलेलं आहे। महायुतीमध्ये पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आणि त्यानंतर भाजपच्या प्रदीप कंद यांनी बंडखोरी केलेली आहे। इकडे संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या समीर सत्तार यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारलेला आहे। नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी केली, कारण ही जागा शिंदेंकडे आहे। इकडे कोकणामध्ये शिवसेनेच्या जुईली दळवी यांनी बंडखोरी केलेली आहे। तटकरे यांचे विरोधक असलेल्या महेंद्र दळवींच्या त्या कन्या। त्याचबरोबर इकडे अमरावतीमध्ये शिवसेनेच्या विप्लव बजोरिया यांनी बंडखोरी केली आहे। शिवसेनेने त्यांचा पत्ता कट केल्यामुळे ते बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात दिसतात। विप्लव बजोरिया हे मैदानात उतरले आहेत। नांदेडमध्ये भाजपला जागा मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवीण चिखलीकर नाराज झाले, तर यवतमाळमध्ये शिवसेनेच्या जागेवर भाजपचे नितीन भुतळा यांनी बंडखोरी केली। त्यामुळे महायुती समोर या सगळ्या बंडोबांना थंड करण्याचं मोठं आव्हान आहे। आणि ह्या सगळ्या बातम्या आपल्याला आता विस्ताराने बघायच्या। सुरुवातीला पुण्यातली बातमी। पुण्यात विधान परिषदेवरनं राष्ट्रवादीत मोठा ड्रामा झाला। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली, मात्र सुनील टिंगरे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलाय। विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनाही राष्ट्रवादीने AB फॉर्म दिलाय। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच नाराजी आहे। मात्र आमची कोणतीही नाराजी नाही असं स्वतः सुनील टिंगरेंनी म्हटलंय। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचं पालन करणार, मात्र अजून कुठलाही निर्णय पक्षाने घेतला नाहीये असं टिंगरे म्हणाले। काकडेंनी आज पक्षामध्ये प्रवेश केला, म्हणजे विक्रम काकडे यांनी पण केला, संजय काकडे यांनी पण केला आणि पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांशी, वरिष्ठ आणि जिल्ह्यातल्या नेत्यांशी बोलल्याच्या नंतर ही उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे। अधिकृत उमेदवार विक्रम काकडेच का? अधिकृत उमेदवार विक्रम काकडे हेच आहेत आणि सबस्टिट्यूट कॅन्डिडेट हे सुनील टिंगरे आहेत। पक्षासाठी व्यवस्थित निर्णय घेतील, कार्यकर्त्यांनी काही घाई करू नये, त्याच्यामध्ये निर्णय होईल। काय अपेक्षा आहे सुनील अण्णाची काय तुम्ही नाराजी होतात आणि तुम्हाला उमेदवारी डमी उमेदवार म्हणून तुमच्या प्रवक्त्याने सांगितलं अर्ज भरलाय, तुमची नाराजी दूर झाली का विधान परिषदेची? नाही, हे लक्षात घ्या, नाराजी वगैरे अजून काही नाही। तुम्ही काय असं त्याला ट्रीट करू नका। पक्षश्रेष्ठी याच्यावरती बसून 2 दिवसात विक्रम काकडेंचा फॉर्म क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही माघार घेणार का? आता पक्षश्रेष्ठीचे आदेश असेल त्याला पालन। पण आता काय आदेश आहे ते तर सांगा। अजून आता आदेश काय? त्यांनी सांगितलं की उमेदवार ते आहेत आणि तुम्ही डमी आहात। ते ज्यावेळेस मला कळवतील त्यावेळेस मी तुम्हाला कळवेन। पण हे डमी आहे का तुम्ही डमी उमेदवार आहात का? यावेळेस सगळं पक्षश्रेष्ठीने स्पष्ट सांगितलं की उमेदवार हे विक्रम काकडे आहेत। तुम्ही नाराज आहात का? पक्षातल्या वरिष्ठांनी जर निर्णय घेतला तो योग्यच असणार। त्याच्यामुळे मला प्रश्न विचारून जे व्हायचं ते म्हणजे मला चुकीचं वाटतं। युवक म्हणून मी नक्कीच सगळ्यांबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी राहतो। आज मला माहिती आहे थोडे लोक नाराज झालेत, पण त्यांना पण आम्ही नक्कीच भेटून त्याच्यातनं भविष्यात कुठे संधी मिळू शकतो तशी आम्ही देऊ। आणि पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रदीप कंद यांनी भाजपकडनं अर्ज भरलाय। पुणे विधानसभेची जागा भाजपने लढवावी असं जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, त्यामुळे अपक्ष आणि भाजपचा म्हणूनच अर्ज भरल्याचं सांगत प्रदीप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केलाय। विधान परिषद लढवायची की नाही या संदर्भात वरिष्ठांशी बोलून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पक्षाचा आणि या ठिकाणी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून पुढं काय करायचं त्याचा निर्णय जिल्ह्यातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पुढं काय करायचं त्याचा निर्णय घेऊ। आजही आग्रही मागणी आहे की ही जागा भारतीय जनता पक्षाने लढावी। भारतीय जनता पक्षाचं या विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये मतदान चांगलं आहे, म्हणून लढावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून बंडखोरी करण्यात आली। समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। समीर सत्तार हे अब्दुल सत्तार यांचे पुत्र आहेत। भाजपला जागा सुटल्यामुळे महायुती तिथे बिघाडी झाल्याचं चित्र आहे। सत्तारांची बंडखोरी म्हणजे एकनाथ शिंदेंचा अपमान अशी टीका मंत्री अतुल सावेंनी केली। तर काही तक्रार असेल तर सत्तारांनी त्यांचे नेते एकनाथ शिंदेंकडे मांडावी अशी अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे। अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांचा मुलगाही शिवसेनेतून जिल्हा परिषदचा सदस्य आहे आणि
आज त्यांनी जर फॉर्म भरला म्हणजे ते आपले नेते जे आहेत म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करतात. एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी ऐकायला पाहिजे. त्यांचे नेते आहेत, त्यांचं काही घराणं असेल तर ते त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन सांगितलं पाहिजे. पण एकनाथ शिंदेच्या आदेशाला डावलून जर ते काही करत असतील तर हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एखाद्या पक्षाच्या आमदारांना हे शोभत